भारतीयांसाठी सोनं म्हणजे केवळ एक दागिना नाही तर भावना आहे, परंपरा आहे आणि आयुष्यभराची सुरक्षित गुंतवणूक आहे। पण आता हेच भारतीय मोठ्या प्रमाणात घरातलं सोनं विकताना दिसत आहे। फक्त 90 दिवसात तब्बल 50 टन सोन्याची विक्री झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। सराफा बाजारात अचानक वाढलेली ही विक्री आता चर्चेचा विषय ठरली आहे। लोक लग्नासाठी किंवा नवीन दागिने घेण्यासाठी सोनं खरेदी करण्याऐवजी जुनं सोनं विकत आहेत। नेमकं असं का घडलं? सोन्याचे भाव अजून घसरणार आहेत का, की ही योग्य वेळ आहे सोनं खरेदी करण्याचा? आणि जर तुमच्याकडेही सोनं असेल किंवा भविष्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण भारतीयांनी अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं विकायला का सुरुवात केली, त्यामागची कारणं, बाजारातील परिस्थिती आणि पुढे काय होऊ शकतं याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। भारतीय आणि सोनं यांचं नातं शेकडो वर्षापासूनच अतूट आहे। भारतात सोन्याकडे केवळ दागिना म्हणून नाही तर आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। लग्न समारंभ असो, दिवाळी किंवा अक्षय तृतीया असो किंवा भविष्यासाठीची बचत असो, भारतीय कुटुंबाचा पहिला पर्याय अनेकदा सोनंच असतो। त्यामुळेच जगातील जवळपास 11% सोनं भारतीय महिलांकडे असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। विविध अहवालांनुसार भारतीय कुटुंबाकडे मिळून सुमारे 25,000 टन सोन्याचा साठा आहे। अशा देशात अवघ्या 3 महिन्यात तब्बल 50 टन सोनं विकलं गेलं, ही गोष्ट नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे। इंडिया बुलियन अँड ज्वेलर असोसिएशनच्या म्हणजेच IBGAच्या माहितीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीयांनी सुमारे 50 टन जुने सोनं विकलं आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री तब्बल 43% वाढली आहे। त्यामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे। अनेक ज्वेलर्स सांगत आहेत की पूर्वी लोक जुनं सोनं बदलून नवीन दागिने घेत असत, मात्र आता ग्राहक थेट सोनं विकून रोख रक्कम घेण्याचा प्राधान्य देत आहे। आता प्रश्न असा आहे की भारतीय अचानक सोनं का विकत आहेत? यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नफा सुरक्षित करण्याची घाई। या वर्षीच्या सुरुवातीला सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता। जानेवारी 2026 मध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव जवळपास 1,80,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। मात्र त्यानंतर बाजारात मोठी करेक्शन झाली आणि आता तोच भाव सुमारे 1,43,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे। म्हणजेच अवघ्या काही महिन्यात जवळपास 36,000 रुपयांची घसरण झाली आहे। अनेक गुंतवणूकदारांनी कमी किमतीत सोनं खरेदी केलं होतं। भाव विक्रमी पातळीवर गेल्यानंतर त्यांना चांगला नफा मिळाला। मात्र आता भाव सतत घसरत असल्याने आणखी थांबलो तर नफा कमी होईल, या भीतीने अनेकांनी सोनं विकण्याचा निर्णय घेतला। सोन्याच्या किमतीत ही घसरण केवळ भारतीय कारणांमुळे झालेली नाही, यामागे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलही तितकेच महत्त्वाचे आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होणे, व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, जागतिक गुंतवणूकदारांकडून नफा वसूल करण्याची प्रक्रिया आणि बदलती आर्थिक परिस्थिती यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे। भारत हा जागतिक सर्वात मोठ्या सोन्याच्या आयातदारांपैकी एक देश असल्यामुळे आंतरराष्ट्रीय जबाबदारीतील प्रत्येक बदलाचा परिणाम थेट भारतीय बाजारावर होतो। यंदा आणखीन एक महत्त्वाचा बदल दिसून आला आहे। पूर्वी लोक जुनं सोनं देऊन नवीन दागिने घेत असत, मात्र आता अनेक ग्राहक थेट जुनं सोनं विकून रोख पैसे घेत आहेत। काहींना आर्थिक गरज आहे तर काहींना भाव आणखीन घसरण्याची भीती वाटत आहे। काही गुंतवणूकदार तर कमी भावात पुन्हा सोनं खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत, तर काही भाव आणखीन घसरण्याची भीती वाटत आहेत, तर काही गुंतवणूकदार तर कमी भावात पुन्हा सोनं खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे सध्या पूर्ण बाजार सावध भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे। आता प्रश्न असा आहे की पुढे सोन्याचे भाव आणखी कमी होतील का? याबाबत बाजारातील तज्ज्ञांची मतं वेगवेगळी आहेत। ऑल बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांच्या मते जर सध्याची परिस्थिती कायम राहिली तर 10 ग्राम सोन्याचा दर 1,20,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो। तर काही तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात भाव 1,35,000 रुपयांच्या आसपास स्थिर राहू शकतात। आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव प्रति औंस 3,850 ते 4,030 डॉलरच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र हे सर्व अंदाज असून प्रत्यक्ष दर जागतिक आर्थिक घडामोडींवर अवलंबून असतील। अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं?
सर्वप्रथम केवळ अफवा किंवा भीतीपोटी सोनं विकण्याचा निर्णय घेऊ नका. तुमची आर्थिक गरज काय आहे हे आधी तपासा. जर पैशांची तातडीची गरज असेल तर विक्री हा पर्याय असू शकतो. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर बाजारातील प्रत्येक चढ उतार पाहून घाईने निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. सोनं ही पारंपरिकरित्या दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते, त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणंही महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, भारतात झालेली 50 टन सोन्याची विक्री ही केवळ एक आकडेवारी नाही, तर ती भारतीय गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेचं चित्र आहे. एका बाजूला लोक नफा सुरक्षित करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठ कोणतं वळण घेईल याची प्रतीक्षा करत आहेत. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सोन्याचे भाव आणखी घसरतात की पुन्हा एकदा तेजीचा प्रवास सुरू होतो. या संपूर्ण घडामोडींबद्दल तुमचं मत काय? तुम्ही या परिस्थितीत सोनं विकाल की भविष्यासाठी जपून ठेवाल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा धक्काबुक्की.